आपला विषय आहे 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट वरती सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल. आणि ह्या विषयावरती एंटर करायच्या अगोदर आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी, थोडासा इतिहास आपल्याला समजल्याशिवाय हे जजमेंट आपल्याला समजणार नाहीये. किंवा रादर हे जजमेंटचा अभ्यास करायच्या पूर्वी आपल्याला थोडीशी व्हॉट इज दिस 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किंवा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजे काय, तर ह्या थोडासा विचार आपल्याला करूया आणि मग आपण ह्या जजमेंट मध्ये एंट्री करूया. तर 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट, त्याला आपण म्हणतो 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 2011, म्हणजे तो ऍक्ट शेवटी शब्द वापरलेला आहे. आणि आपण बघतो की आपले बरेचसे स्टॅट्यूट्स आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो की वेगवेगळे ऍक्ट जे आहेत ते आपल्या समोर येतात. मग तो ऍक्ट आणि हा 97 कॉन्स्टिट्यूशनल ऍक्ट अमेंडमेंट ऍक्ट हे दोन्ही सारखे आहेत का? मग दोघांनाही ऍक्ट म्हटलेलं आहे म्हणजे दोघेही लॉ आहेत का? तर हा थोडासा आपल्याला अभ्यास पार्श्वभूमी बघायची आहे. बरं, मग तो जो ऍक्ट आहे आणि आपलं हे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे, हे दोघं पास ज्या वेळेला होतात ते हे लेजिस्लेचरमध्ये ज्या वेळेला पार्लमेंटमध्ये टेंडर केले जातात, मग त्याला आपण बिल बोलतो. म्हणजे बिलच्या स्वरूपामध्ये ते लेट डाऊन केले जातात. मग ते बिल सेम आहे का दोघांसाठी? तर थोडासा फरक आहे, तो पहिला जाणून घेऊया. तर ज्या वेळेला आपण नॉर्मल लॉज बद्दल बोलतो, स्टॅट्यूट्स बद्दल बोलतो, तर त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला बिलचा उल्लेख करतो त्यावेळेला त्याला ऑर्डिनरी बिल आहे किंवा मनी बिल आहे किंवा फायनान्शियल बिल आहेत, असे त्याच्यामध्ये प्रकार आहेत. आणि ज्या वेळेला आपण कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट बद्दल बोलतो त्यावेळेला आपण बोलतो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल. मग ते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल असे 4 प्रकारची कॅटेगरी आपण बिलच्या स्वरूपामध्ये करू शकतो. बरं, मग सगळ्यांची प्रोसेस सेम आहे का? म्हणजे पास करायची, बिलला पास केल्यानंतर तो आपण ऍक्ट होतो. मग सर्वांची प्रोसेस जी आहे ती सेम आहे का? तर मग नाहीये, थोडासा फरक आहे. आपण आजचा विषय आपला जो आहे तो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल बद्दल आहे. तर तो विषय थोडा जाणून घेऊया की ते पास कसं होतं. मग ते पास करण्यासाठी आपल्या संविधानामध्ये म्हणजे आपलं 26 जानेवारी 1950 ला जे आपल्याला संविधान मिळालेलं आहे, जे देशाला एक सूत्रामध्ये मांडण्यासाठी ठेवून आलेले संविधान आपल्या समोर जे आहे, त्या संविधानामधल्या आर्टिकल 368 जी प्रोव्हिजन आहे ती आपल्याला सांगते की हे कॉन्स्टिट्यूशन अमेंड कसं करावं किंवा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटची प्रोसिजर काय, हे आपल्याला आर्टिकल 368 ने उत्तर दिलेलं आहे. बरं, आर्टिकल 368चं आपण 26 जानेवारी 1950च्या संविधानामधलं जे हेडिंग आहे, त्याचं जे टायटल आहे ते आहे प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. पण आपण आज जर संविधान उघडलं आणि आज जर आपण संविधानाचं ते हेडिंग बघितलं आर्टिकल 368चं, तर त्यामध्ये असं दिलेलं आहे पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड द प्रोसिजर देअर ऑफ. पॉवर ऑफ द पार्लमेंट म्हणजे हे टायटल देखील बदललेलं आहे. म्हणजे थोडक्यात या टायटल मध्ये देखील अमेंडमेंट केलेली आहे. बरं, मग ही अमेंडमेंट कधी केली, ही देखील इतिहास आपल्याला कायद्याचा अभ्यास करताना गरजेचा आहे. कारण जर इतिहास नसेल तर कायद्याचा अभ्यास हा फक्त मेकॅनिकल होऊन जाईल. आपल्याला कायद्याचा इतिहास जाणून घेऊन कायद्याचा अभ्यास करायचा आहे. मग ही अमेंडमेंट कशी आली किंवा ह्याला पार्श्वभूमी काय, आर्टिकल 368 मध्ये काही प्रोव्हिजन्स अमेंड झाल्या, त्याला पार्श्वभूमी काय आणि अमेंडमेंटची प्रोसिजर काय, हे सर्व आपण थोडं जाणून घेऊया. तर सर्वप्रथम 26 जानेवारी 1950चा आपण उल्लेख केला, आपल्या समोर संविधान आलेलं आहे. आणि त्या संविधानामध्ये जे प्रोव्हिजन्स होते त्यामध्ये त्यावेळेला आर्टिकल 368च्या स्वरूपामध्ये एक प्रोव्हिजन अशीही होती की भविष्यामध्ये जर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनला अमेंड करायचं असेल, कॉन्स्टिट्यूशन मधल्या काही प्रोव्हिजन्सना अमेंड करायचं असेल, तर तुम्ही तेही करू शकता. कारण त्यावेळेला जे कॉन्स्टिट्यूशनल मेकर्स जे होते त्या मेकर्सना हे पार्श्वभूमी माहिती होती की ऍज द सोसायटी चेंजेस लॉ शुड ऑलवेज चेंज. जसा काळ बदलतो तसे कायदेही बदलले पाहिजेत आणि म्हणून संविधानामध्ये देखील काही प्रोव्हिजन्स तुम्ही अमेंड करू शकता. मग त्यावेळेला 26 जानेवारी 1950 संविधान आलं तर पहिली अमेंडमेंटची पार्श्वभूमी काय. मग आपल्याकडे जर आपण कायद्याचे थोडे अभ्यासक असू तर आपल्याला त्यावेळेच्या 1950ची AK गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रासची जजमेंट आपल्याला कदाचित ऐकून असेल, किंवा रमेश ठॉपरची एक जजमेंट आहे रमेश ठॉपर वर्सेस स्टेट ऑफ मद्रास, किंवा चंपकम दोरायराजन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास, जिथे ती कम्युनल ऑर्डर जी होती ती चॅलेंज केली होती आणि सुप्रीम कोर्टाने वर्डिक्ट दिलं होतं
की ती जी कम्युनल ऑर्डर आहे मद्रास स्टेट मधली ती वॉइड आहे, तिला कॉन्स्टिट्यूशन मधली प्रोव्हिजन नाही आहे. आणि ज्या वेळेला हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं 1951ला, त्यावेळेला मद्रास स्टेटमध्ये जो आहे त्याच्यामध्ये एज्युकेशन झाले आणि मद्रास स्टेटचा एक प्रेशर बिल्टअप करण्यात आला सेंट्रल वरती. सेंट्रलला फोर्स करण्यात आलं की ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी मार्ग काढा. आमची कम्युनल ऑर्डर जी आहे ती ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने स्ट्रक डाऊन केलेली आहे. आणि त्यावेळेला पहिली अमेंडमेंट जी आहे, फर्स्ट अमेंडमेंट 1951 मध्ये आपल्याकडे आली. फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी आहे 1951 मध्ये आपल्याकडे आली, आपल्या समोर आली. ती आहे ही कम्युनल ऑर्डर जी रिव्हर्स करण्यासाठी आर्टिकल 15(4) जो आहे तो इन्सर्ट करण्यात आला. पूर्वी जर आपण आर्टिकल 15 पाहिला असता तर फक्त 15(1), 15(2) आणि 15(3) असं होतं. आता 15 मध्ये आर्टिकल 15 मध्ये सबक्लॉज 4 जो आहे तो इन्सर्ट करण्यात आलेला आहे. तसेच आर्टिकल 19 ज्याला आपण फ्रीडम ऑफ लिबर्टी बोलतो, ज्यामध्ये आपलं कॉपरेटिव्ह सोसायटी फंडामेंटल राईट्स म्हणून समावेश केलेला आहे, त्यामध्ये देखील काही बदल आले 1951 मध्ये फर्स्ट अमेंडमेंटच्या स्वरूपामध्ये आणि काही रेस्ट्रिक्शन्स जे आहेत ते त्यामध्ये ऍड ऑन करण्यात आले. मग एक पायंडा पडला. आपण हा विषय आता ह्यासाठी आहोत कारण एक पायंडा पडला की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं की त्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून ते नलिफाय करायचा प्रयत्न करायचा आणि मग कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून ते जे आपल्याला जे नलिफाय केलं होतं सुप्रीम कोर्टाने ते परत एन्फोर्स करायचा प्रयत्न करायचा. हा एक पायंडा 1951 पासूनच पडला गेला. हा विषयाच्या पार्श्वभूमीवरती नंतर काही जजमेंट आहेत ते फक्त आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. एक शंकरी प्रसादचं जजमेंट होतं 1951 मध्ये, जिथे 9th शेड्यूल चॅलेंज झाला होता आणि 1951 मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं तो जो लॉ म्हटलेला आहे, जो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लॉ आहे, तो ऑर्डिनरी लॉ नाही आहे. तो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लॉ आणि ऑर्डिनरी लॉ हे वेगवेगळे प्रकार आहेत. थोडक्यात जर पार्लमेंटला फंडामेंटल राईट्स म्हणजे संविधानातले मूलभूत अधिकार चेंज करायचे असतील, अमेंड करायचे असतील, तर पार्लमेंट ते करू शकतं, अशी एक शंकरी प्रसादची जजमेंट 1951 ला आली. नंतर 1965 ला सज्जन सिंगची एक जजमेंट आली. त्या सज्जन सिंगच्या जजमेंट मध्ये देखील हेच म्हटलं गेलं की फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार तुम्ही अमेंड करू शकता, म्हणजे पार्लमेंट अमेंड करू शकता. पण 1965 जे जजमेंट होतं ते 3:2 मध्ये जजमेंट होतं. म्हणजे 3 जज जे होते ते मेजॉरिटीमध्ये होते आणि 2 जज मायनॉरिटी मध्ये सांगत होते की पार्लमेंटला अधिकार नाही आहे तुमचे मूलभूत अधिकार चेंज करायचे. 1967 ला अजून एक जजमेंट आपल्याकडे आलं, गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाबचं. या गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाबच्या जजमेंट मध्ये 11 जजेसचे बेंच बसले होते सुप्रीम कोर्टाचे आणि 11 जजेसच्या बेंच मध्ये मेजॉरिटीचं जजमेंट आलं की फंडामेंटल राईट्स जे आहेत ते तुम्ही अमेंड करू शकत नाही. पार्लमेंटला सांगितलं ऑर्डिनरी लॉ इज इक्विव्हॅलंट टू कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लॉ आणि म्हणून तुम्ही फंडामेंटल राईट्सला हात घालू शकत नाही. शंकरी प्रसादचं जजमेंट आणि सज्जन सिंगचं जजमेंट ह्या जजमेंटमध्ये रिव्हर्ट करण्यात आलं आणि त्यावेळेला तो एक मोठा सेटबॅक होता. सेंट्रल गव्हर्नमेंटला मोठा सेटबॅक धक्का होता. 67 नंतर घडामोडी जर आपण पाहिल्या तर 69-70 मध्ये आपण बघतो की बँक नॅशनलायझेशन घडलं होतं. सोशलिस्ट कन्सेप्ट जो आपला आहे संविधानानेच सांगितलेला, त्या सोशलिस्ट कन्सेप्टची अंमलबजावणी करण्यासाठी बँक नॅशनलायझेशन आहे ते माननीय इंदिरा गांधीजी पंतप्रधान ज्या होत्या त्यांनी ती अंमलबजावणी केली. आणि त्यानंतर प्रिव्ही पर्स म्हणजे जे आपले महाराजा होते त्यांचं जे मिळणारं गंगेतलं आपण ज्याला उदक देत होतो त्यांना एक योगदान देत होतो, तर ते प्रिव्ही पर्स जे आहेत ते देखील अबॉलिश करण्यात आलं. आणि त्यावेळेला हे सगळे महाराजा होते ज्यांचे बँक्स होत्या, ज्यांचं प्रायव्हेट पर्स अबॉलिश झालं होतं, माधवराव सिंधियाची केस आहे किंवा आर.सी. कुपरची केस आहे, हे सर्व जण पोचले सुप्रीम कोर्टामध्ये की आमचे मूलभूत अधिकार, त्यावेळेला राईट टू प्रॉपर्टी हा फंडामेंटल राईट होता आणि हे त्यावेळेला पोचल्यावरती सुप्रीम कोर्टाने बट ऑब्वियस वर्डिक्ट दिलं की रिझनेबल कॉम्पन्सेशन प्रोव्हाइड करावं लागेल. जर कोणाची प्रॉपर्टी तुम्ही हिरावून घेत असाल तर कॉम्पन्सेशन द्यावं लागेल, कारण राईट टू प्रॉपर्टी फंडामेंटल राईट मध्ये होता त्यावेळेला. आणि मग असे काही जजमेंट वर्डिक्ट जे ते गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट येत होते म्हणून 24th अमेंडमेंट झाली कॉन्स्टिट्यूशन मध्ये. 24वी अमेंडमेंट करण्यात आली 1971 ला, ज्या वेळेला फुल मॅन्डेटनी परत सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे इंदिरा गांधीजी जे आहे त्या फोर्स मध्ये आल्या होत्या
आणि मग 24th अमेंडमेंट 1971 मध्ये असाच निर्णय घेण्यात आला, सेंट्रलनी निर्णय घेतला की आपल्याला काही कन्सेप्ट, आपण काही कार्य करायला जात आहोत तर त्यामध्ये आपल्याला बाधा येत आहे, संविधानामधल्या काही प्रोव्हिजन्सची बाधा येत आहे आणि म्हणून काही अमेंडमेंट आहे ते 24 ह्याच्यामध्ये आपल्याला संविधानामध्ये करावे लागतील. आणि म्हणून 24th अमेंडमेंट 1970 जर आपण बघितलं तर त्यामध्ये जो आर्टिकल 368चं हेडिंग होतं, पूर्वी प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, ते चेंज करून लिहिलं पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड द प्रोसिजर देअर ऑफ. एक प्रकारचा ताकद दाखवायचं प्रदर्शन होतं आणि एक फोर्स दाखवायचं प्रदर्शन होतं, कारण टसल जो चालला होता सुप्रीम कोर्टामध्ये आणि लेजिस्लेचरमध्ये तो 1951 पासून चालला होता. आणि ह्या टसलचा जो निर्णय होता हा 24th अमेंडमेंट 1971 मध्ये जर आपण आर्टिकल खाली, जर आर्टिकल 368 मध्ये आपण जर खाली शिरकाव केला तर आर्टिकल 368 मध्ये सब क्लॉज 3, 4, 5 जर आपण पाहिले तर त्यामध्ये दिलेलं आहे की नथिंग इन आर्टिकल 13 शॅल इफेक्ट दिस अमेंडमेंट असं म्हटलेलं आहे. आर्टिकल 368 सब क्लॉज 4 मध्ये म्हटलेलं आहे नो अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन शॅल बी चॅलेंज इन एनी कोर्ट ऑफ लॉ. ही देखील प्रोव्हिजन आर्टिकल 368 मध्ये टाकण्यात आली. आर्टिकल 368 सब क्लॉज 5 मध्ये टाकण्यात आलं की जे तुम्ही अमेंडमेंट्स, आम्ही जे पण अमेंडमेंट्स आम्ही करू त्याला मध्ये पार्लमेंटला लिमिटेशन्स नाही आहेत, कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन, बंधन नाही आहे. पार्लमेंट हॅज द सुप्रीम पॉवर असं आर्टिकल 368 सब क्लॉज 5 मध्ये टाकण्यात आलं. आणि नंतर ते स्ट्रक डाऊन झालं. पण आपल्याला विषय काय आहे तो बघायचा की अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशनची करण्यात आली. म्हणजे ज्या आर्टिकल सांगतो की कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्ही अमेंड करू शकता त्या आर्टिकल मध्येच अमेंड करण्यात आली. आर्टिकल 368 मध्ये ह्या सर्व अमेंडमेंट्स करण्यात आल्या. ही थोडीशी पार्श्वभूमी आहे की अमेंडमेंट कशा प्रकारे केल्या जातात आणि काय बेसिसवरती अमेंडमेंट्स जे आहेत त्या संविधानामध्ये केल्या जातात. ह्या अमेंडमेंट नंतर जजमेंट आलं, केशवानंद भारतीचं 13 जजेस बेंचेसचं जजमेंट होतं आणि त्यामध्ये सांगितलं गेलं, पहिल्यांदा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने 1973 मध्ये असं सांगितलं की जर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करायची असेल कुठल्याही प्रकारची तुम्ही करू शकता, पण तुम्ही बेसिक स्ट्रक्चरला बाधा घालू शकत नाही. म्हणजे जे संविधानाचं मूलभूत तत्व आहे त्या मूलभूत तत्वाला तुम्ही बाधा घालू शकत नाही असं 1973 ला ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि 1980 मध्ये मिनर्वा मिल्सची जी जजमेंट आली त्यामध्ये हे जे आर्टिकल 368 मध्ये सब क्लॉज 4 आणि 5 मध्ये जे दिलं होतं की आम्हाला लिमिटेशन्स नाही आहेत किंवा अमेंडमेंट कुठल्याही प्रकारे कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकत नाही, ते स्ट्रक डाऊन करण्यात आलं. सांगितलं की हे जे दोन प्रोव्हिजन्स आहेत ते बेसिक स्ट्रक्चरला बाधा घालतायत, म्हणजे संविधानाच्या मूल तत्वावरती बाधा येतो आहे आणि म्हणून ते दोन प्रोव्हिजन्स जे आहेत ते तिकडनं काढून टाकण्यात आले. ही झाली थोडीशी पार्श्वभूमी अमेंडमेंट कशी करतात ती. मग प्रोसिजर आर्टिकल 368 मध्ये सब क्लॉज 1 मध्ये असं सांगितलेलं आहे की नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस कॉन्स्टिट्यूशन द पार्लमेंट हॅज अ सुप्रीम पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन बाय ऑल्टरेशन, एडिशन्स, व्हेरिएशन्स, रिपील ऑफ एनी प्रोव्हिजन्स. असं करून पार्लमेंट जे आहे ते संविधानामध्ये बदल घडवू शकतात. आणि आर्टिकल 368 सब क्लॉज 2 जो आहे तो आपल्याला इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे? जर आपण हे 133 पानाचं जजमेंट पाहिलं, ज्या जजमेंटची आपण आता डिस्कशन करणार आहोत ते, त्या जजमेंट मध्ये मॅक्सिमम पेजेस वरती तुम्हाला हा आर्टिकल 368 सब क्लॉज 2 दिसेल. आणि म्हणून ह्या आर्टिकल 368 सब क्लॉज 2 मध्ये जी प्रोसिजर दिलेली आहे, संविधान अमेंड करायची काही प्रोसिजर दिलेली आहे, त्या प्रोसिजरचा थोडक्यात आपण इकडे अभ्यास करूया. कुठली प्रोसिजर आहे, संविधान अमेंड कसं करायचं? तर मगाशी आपण बघितलं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल जे आहे ते लेट डाऊन करायचं. बरं, हे जे लेट डाऊन करायचं हे कोण करू शकतं? लोकसभा, राज्यसभा, कुठलं हाऊस करू शकतं? तर ईदर हाऊस असं दिलेलं आहे की ईदर हाऊस मे लेट डाऊन दिस प्रोसेस. पण ज्याची मान्यता जी आहे त्या दोन्ही हाऊसनी दिली पाहिजे, म्हणजे दोन्ही हाऊस मध्ये ते बिल जे आहे ते जाऊन पास झालं पाहिजे, हे तिथे दिलेलं आहे. त्यानंतर प्रेसिडेंटची परमिशन लागेल का बिल लेट डाऊन करायला? तर प्रेसिडेंटची परमिशन लागणार नाही. दुसरा विषय, फक्त मंत्रीच हे जे आहेत बिल लेट डाऊन करू शकतात का? तर गरज नाही आहे. मंत्री नाही, प्रायव्हेट मेंबर देखील तिथे जाऊन बिल जे आहे ते लेट डाऊन करू शकतो. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल हाऊस मध्ये आपण लेट डाऊन करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे.
आता पास करायचं आहे बिल, मग पास करायचे प्रोसेस काय आहे? तर आपल्याकडे 3 प्रोसेस आहे. 3 प्रोसेस पैकी पहिला प्रोसेस आहे सिंपल मेजॉरिटी, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या काही प्रोव्हिजनची अमेंडमेंट जी आहे ती आपण सिंपल मेजॉरिटीने करू शकतो. दुसरा जो प्रकार आहे तो स्पेशल मेजॉरिटी. काही प्रोव्हिजन्सला जर आपल्याला अमेंड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला स्पेशल मेजॉरिटी लागेल. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय? तर मग मेंबरशिप, जी टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस आहे दोन्ही हाऊस मधली, त्याच्यापैकी एकतर मेजॉरिटी अँड 2/3 मेंबर्स ऑफ द हाऊस जे आहेत प्रेझेंट अँड वोटिंग, असं पुढे ऍड केलेलं आहे. त्याला आपण स्पेशल मेजॉरिटी बोलतो. आणि काही प्रोव्हिजन जी आहे, तिसरी कॅटेगरी जी आहे ती आपल्याकडे असं आहे की काही प्रोव्हिजन जे संविधानामधले आहेत ते आपल्याला स्पेशल मेजॉरिटीने त्या मान्य करावे लागतातच, म्हणजे पास करावे लागतातच. पण त्याच्या व्यतिरिक्त वन ऑफ द स्टेट्स जे आहेत, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांनी जे आहे ते त्याला रॅटिफाय केलं पाहिजे. ही एक अजून तिसरी कॅटेगरी आहे संविधान अमेंड करायची. आणि मग सिंपल मेजॉरिटीनी कुठल्या प्रोव्हिजन्स अमेंड होतील थोडक्यात जर आपण म्हटलं तर आपल्याकडे आपण म्हणतो की ऍडमिशन ऑफ स्टेट्स आहेत, फॉर्मेशन ऑफ स्टेटच्या प्रोव्हिजन आहेत. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो वेगळा विदर्भ हवा, ही जी आपल्याकडे मागणी चाललेली आहे. मग हा जर वेगळा विदर्भ पुढे भविष्यामध्ये जर झाला तर त्यासाठी मग संविधानामध्ये काही अमेंडमेंट होणार आहेत. शेड्यूल 1, शेड्यूल 4 मध्ये खासदार चेंज होतील, स्टेट्स चेंज होतील. त्या ज्या अमेंडमेंट आहेत त्या फक्त सिंपल मेजॉरिटीने तुम्ही केल्या तरी चालतात. किंवा सिटीजनशिपचा जो विषय मागे चालला होता, सिटीजनशिपचा जो विषय आहे त्यासाठी पण देखील सिंपल मेजॉरिटी असं सांगितलेलं आहे. किंवा आपल्याकडे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे, तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अबॉलिश करणं, क्रिएट करणं, हे सर्व जे आहे ते सिंपल मेजॉरिटीने तुम्ही करू शकता, असं पार्लमेंटला आर्टिकल 368 नी सांगितलेलं आहे. थोडक्यात संविधानाने सांगितलेलं आहे. दुसरी आहे स्पेशल मेजॉरिटी, फक्त स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी कुठल्या प्रोव्हिजनसाठी ऍप्लिकेबल आहे? जर तुम्हाला फंडामेंटल राईट्स किंवा डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ह्यामध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्हाला स्पेशल मेजॉरिटीनी ते बदल पास करून घेतले पाहिजे. ही प्रोव्हिजन दिलेली आहे आर्टिकल 368 सब क्लॉज 2 मध्ये. आणि शेवटचा जो आपली कॅटेगरी आहे आर्टिकल 368 सब क्लॉज 2 मधली, बाय स्पेशल मेजॉरिटी प्लस वन ऑफ द स्टेट रॅटिफिकेशन, 50% जास्त स्टेटनी रॅटिफाय करणं. मग ह्या कुठल्या गोष्टी आहेत? मग ह्यामध्ये आपल्याकडे येतं डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स ऑफ युनियन अँड स्टेट. म्हणजे लेजिस्लेचर जे करायचं आहे युनियन आणि स्टेटमध्ये, त्याचे जे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स आहेत त्यामध्ये काही बदल जर करायचे असतील तर मग तुम्हाला ही थर्ड कॅटेगरी इम्प्लिमेंट करावी लागेल. किंवा अजून बरेच त्याच्यामध्ये प्रकार आहेत. म्हणजे प्रेसिडेंटला जर प्रेसिडेंटच्या इलेक्शनची प्रोसेस आहे, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट किंवा ऑनरेबल हायकोर्ट बद्दलचे काही आर्टिकल्स तुम्हाला जर अमेंड करायचे असतील तर त्या देखील या कॅटेगरीमध्ये मोडले जातात. मग हे आपण पाहिलं की कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याचे प्रकार किती आहेत आणि कॅटेगरी कुठली आहे. आता आपण येऊया आपल्या जजमेंटकडे. आणि ही जजमेंटचा उल्लेख करताना ज्यावेळेला मगाशी राणे साहेबांनी बऱ्याच वेळेला उल्लेख केला 50% ऑफ द स्टेट रॅटिफिकेशन, मग आपल्याला ह्या अर्थाने हे कळतं की हा जो तिसरा प्रकार आहे त्या तिसऱ्या कॅटेगरी मधले आपला आजचा विषय जो आहे तो मोडतो. बरोबर. आणि मग ह्या तिसऱ्या विषयामध्ये आपण एंटर करताना सुरुवात आपल्याला पाहावी लागेल 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट काय आहे ते तरी जाणून घेऊया 2011चा. आणि या 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट जो आहे त्या ऍक्ट मध्ये आपल्याकडे प्रामुख्याने 3 विषय जे आहेत ते समोर आले. कोऑपरेटिव्ह सोसायटी मधले आपल्याकडे 3 विषय जे आहेत ते समोर आले. पहिला विषय होता फंडामेंटल राईट्स मध्ये, म्हणजे आर्टिकल 19(1)(c) मध्ये. आणि आर्टिकल 19(1)(c), ज्याला आर्टिकल 19 आपण फंडामेंटल राईट्स ऑफ लिबर्टी बोलतो, म्हणजे मूलभूत अधिकार, आपले फ्रीडमचा अधिकार जो आहे, फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन, त्यामध्ये आर्टिकल 19(1)(c) मध्ये पहिलं असं दिलं होतं की एव्हरी सिटीजन शॅल हॅव अ राईट टू फॉर्म अ युनियन, असोसिएशन, आणि त्या असोसिएशनच्या पुढे ऑर टाकण्यात आला आणि तिकडे शब्द कोऑपरेटिव्ह सोसायटीज असा इनकॉर्पोरेट झाला. म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करणं हे मूलभूत अधिकारामध्ये सामील करण्यात आलं 97 अमेंडमेंट 2011 मध्ये. फक्त एवढंच नाही तर स्टेटला डायरेक्शन दिले. स्टेटला डायरेक्शन कुठे देतात? संविधानामध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये आर्टिकल 43B जो आहे तो इन्सर्ट करण्यात आला. आणि आर्टिकल 43B मध्ये असं सांगितलं, द स्टेट शॅल एन्डिव्हर टू प्रमोट व्हॉलंटरी फॉर्मेशन, ऑटोनॉमस फंक्शनिंग, डेमोक्रेटिक कंट्रोल, प्रोफेशनल मॅनेजमेंट
इन कोऑपरेटिव्ह सोसायटीज. स्टेटला ड्युटी कास्ट केली संविधानाने आणि सांगितलं की तुमच्यावरती ड्युटी आहे की हे जे कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे त्याला तुम्ही प्रमोट करायचं आहे. कसं प्रमोट करायचं आहे? ऑटोनॉमस फंक्शनिंग, व्हॉलंटरी फॉर्मेशन, डेमोक्रेटिक कंट्रोल अँड प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या स्वरूपामध्ये. मग स्टेट प्रमोट कसं करणार आहे? तर स्टेटला कायदे बनवावे लागतील हे प्रमोट करण्यासाठी. आणि कायदे बनवताना आर्टिकल 43B जो आहे त्याचा विचार करून मगच तुम्ही कायदे बनवायचे. हे थोडक्यात 97 अमेंडमेंटनी दुसरी गोष्ट जी आहे ती आपल्याला दिली. तिसरी गोष्ट अजून कुठली दिली? तर पार्ट 9B जो आहे, पार्ट 9 पूर्वी आपल्या संविधानामध्ये 73rd 74th अमेंडमेंट झाल्या होत्या. पंचायत आणि म्युनिसिपल बॉडीज, आपण जे लोकल गव्हर्नन्स बोलतो. मग ह्याच्या नंतर पार्ट 9B जो आहे तो इन्सर्ट करण्यात आला आणि तिकडे कोऑपरेटिव्ह सोसायटीचा एक अख्खा चॅप्टरच आला. त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आर्टिकल 243Z कॅपिटल H जर आपण पाहिलं तर त्यामध्ये सुरुवातीला डेफिनेशन्स काही दिलेले आहेत. म्हणजे हा पार्ट 9B ऍप्लिकेबल कोणासाठी आहे? तर कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी आहे आणि मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी पण ऍप्लिकेबल आहे असं आपल्याला सुरुवातीला डेफिनेशन मध्ये दिसतं. आणि या पार्ट 9B मध्ये काय काय दिलं होतं? तर पार्ट 9B मध्ये दिले होते की मग आर्टिकल जर आपण पुढे जर आर्टिकल सगळे वाचले तर त्या आर्टिकल्स मध्ये दिलेले आहे की मग नंबर ऑफ डायरेक्टर्स तुमचे किती पाहिजे. तर त्याचे रेस्ट्रिक्शन शॅल बी रेस्ट्रिक्टेड टू 21. म्हणजे पूर्वी 30-40 किती असायचे तर त्याला रेस्ट्रिक्शन बंधनं काहीतरी आणली गेली आणि मग ते 21 वरती रेस्ट्रिक्ट करण्यात आलं. दर 5 वर्षांनी इलेक्शन्स घ्यायचे. रिझर्वेशन जे सीट्स आपण बघतो वुमेनसाठी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी, मग हे पॉलिटिकल जस्टिसचा जो प्रकार आहे तो या पार्ट 9B ने आपल्याला दिलेला आहे. तिथून तो सूत्र जे आहे ते आलेला आहे. ऑप्शनचे प्रकार जे आहेत, नंतर कॅज्युअल वेकेन्सी बद्दलचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते सर्व या पार्ट 9B मध्ये आहेत. ऑडिट आहे, तुमचं रिटर्न्स आहे, तुमचे इलेक्शनचे प्रोसेस आहे, तुमचं ऑफेन्सेस पेनल्टीज आहेत, हे सर्व ह्या पार्ट 9Bच्या चॅप्टर मध्ये आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात संविधानाने सांगितलं की ह्या पार्ट 9B मध्ये आम्ही आर्टिकल 43 ची भूमिका उतरवलेली आहे आणि या पार्ट 9B ची सर्व अंमलबजावणी सर्व राज्यांनी विदिन 1 इयर ही करायची आहे. म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये त्यांनी आपापले कायदे जे आहेत त्याप्रमाणे त्याच्यामध्ये बदल करून ह्या पार्ट 9B ची अंमलबजावणीची सुरुवात करायची आहे. आणि मग त्याप्रमाणे सर्व स्टेट्सनी जे आहे ते आपापले कायदे जे आहेत ते अमेंड करायचा प्रयत्न केला. आपल्याकडे 28 स्टेट्स पैकी 17 स्टेटनी 17 राज्यांनी जवळजवळ आपले कायदे जे आहेत ते ह्या दृष्टिकोनातून अमेंड केले. आणि त्यानंतर 2013 मध्ये आपल्या सर्वांना थोडंसं पार्श्वभूमी या जजमेंटची माहिती आहे. 2013 मध्ये आपण पाहतो की गुजरात हायकोर्टच्या डिव्हिजन बेंचचा निकाल आला आणि गुजरात हायकोर्टच्या डिव्हिजन बेंचनी हा जो पार्ट 9B आहे आर्टिकल 243Z कॅपिटल H च्या नंतरचा तो जो पार्ट आहे तो स्ट्रक डाऊन केला, तो अल्ट्रा वायर्स ठरवला. त्यांनी त्यांचं म्हणणं होतं की रॅटिफिकेशन जे आहे ते झालेलं नाही आहे. स्पेशल मेजॉरिटी प्लस रॅटिफिकेशन ऑफ वन हाफ स्टेट्सचं झालेलं नाही आहे, म्हणून तो अल्ट्रा व्हायरस कायदा जो आहे तो तिथपर्यंत ठरवला. आर्टिकल 19(1)C आणि आर्टिकल 43B जो आहे म्हणजे फंडामेंटल राईट्स मध्ये जे अमेंडमेंट केले होते आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये आर्टिकल 43B जो आणला होता तो तसाच इंटॅक्ट ठेवला गुजरात हायकोर्टच्या डिव्हिजन बेंचने. त्यानंतर युनियन ऑफ इंडियानी तो चॅलेंज, सेंट्रलनी तो चॅलेंज केला सुप्रीम कोर्टामध्ये आणि युनियन ऑफ इंडिया वर्सेस राजेंद्र शाह अशी जी जजमेंट आहे ती आपल्याकडे 20 जुलै 2021 ला आपल्या समोर ती 133 पानाची आलेली आहे. 3 जजेस बसले होते हे डिसाईड करण्यासाठी की जे गुजरात हायकोर्ट म्हणतं आहे ते बरोबर आहे का हे डिसाईड करण्यासाठी 3 जजेस होते. मग कोणकोणते जजेस होते? तर एकतर रोहिंटन नरिमन साहेब ज्यांचा बेस आपल्या मुंबईवरनाच आहे, किंवा गवई साहेब जे बॉम्बे हायकोर्टचेच ऑनरेबल जज होऊन तिथे एलिव्हेट झालेले आहेत. आणि नंतर जोसेफ साहेब जे होते ते असे 3 जजेस बेंच मिळून हे डिसाईड करत होते की वेदर दिस जी 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे दॅट इज कॉन्स्टिट्यूशनल ऑर नॉट, वेदर इट इज इन्फ्रिंजिंग द बेसिक स्ट्रक्चर ऑर नॉट, हे डिसाईड करण्यासाठी बसले होते. बरं, युनियन गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रलला रिप्रेझेंट कोण करत होते? तर ऑलवेज सेंट्रलला रिप्रेझेंट आपल्याकडे जसं स्टेटमध्ये आपण म्हणतो की ऍडव्होकेट जनरल जे आहेत तसं तिकडे जे आहेत तिथे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ते रिप्रेझेंट करतात. आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आपले वेणुगोपाल साहेब हे सेंट्रलला रिप्रेझेंट करत होते ह्या मॅटरमध्ये. आणि मग आपण जर प्लिडिंग्स बघितली प्रत्येक
प्रत्येक जण काय काय म्हणाला हे जर आपण पाहिलं तर आपल्याला थोडंसं पार्श्वभूमी कळते. ह्या जजमेंट जी आहे ती आपल्याला खोड करण्यामध्ये त्याचा इझी होतो. मग वेणुगोपाल साहेब जे होते ते अपिलंटच्या भूमिकेमध्ये होते. युनियन ऑफ इंडिया जे होतं ते अपिलंट होतं, त्यामुळे अपिलंट पहिला जो आहे तो प्लीड करणार. आणि मग अपिलंटनी प्लीड केलं, वेणुगोपाल साहेबांनी प्लीड केलेलं आहे. वेणुगोपाल साहेब म्हणाले आर्टिकल 19 इंटॅक्ट आहे. आर्टिकल 43B ला गुजरात हायकोर्टनी चॅलेंज अल्ट्रा वायर्स ठरवलेला नाही आहे. आता राहिला प्रश्न जो आहे तो पार्ट 9B चा. आणि पार्ट 9B मध्ये म्हणणं एवढंच आहे पिटिशनरचं किंवा गुजरात हायकोर्टचं जे डिसिजन आहे ते म्हणणं एवढंच आहे की रॅटिफिकेशन झालेलं नाही आहे. तर रॅटिफिकेशन झालं नाही म्हणजे काय, की वन ऑफ द स्टेटचं रॅटिफिकेशन आलेलं नाही असल्यामुळे हे अल्ट्रा व्हायरस आहे. मग त्यांचं प्लीडिंग अशी होती, ते म्हणत होते की 28 राज्यांपैकी 17 राज्यांनी आपले कायदे अमेंड केले. ह्या अनुषंगाने ह्याचा अर्थ आहे की इम्प्लाइड रॅटिफिकेशन आहे. स्पष्टपणे जरी रॅटिफिकेशन म्हटलं नसेल तरी हे जे रॅटिफिकेशन त्यांनी चेंज करून घडवलेलं आहे दॅट इज ऑल्सो अ रॅटिफिकेशन. त्यांनी त्याला स्वीकृती दिलेली आहे 17 राज्यांनी. दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की हे रॅटिफिकेशन करून ठीक आहे, जे 28 पैकी 17 राज्य आले, बाकीचे नाही आले, पण 28 पैकी एकही राज्याने हे जे रॅटिफिकेशन आहे किंवा हे जे अमेंडमेंट आहे हे चॅलेंज केलेलं नाही आहे. कुठल्याही राज्याचा ह्या विषयावरती डिस्प्यूट नाही आहे की आम्हाला 97वी घटना दुरुस्ती मान्य नाहीये असं कुठलंच राज्य म्हणत नाही आहे. हा त्यांचा दुसरा मुद्दा होता, जे ते ऑनरेबल सुप्रीम कोर्ट समोर 3 जजेस समोर ते हे प्लीड करत होते. तिसरा मुद्दा त्यांचा असा होता, ते म्हणत होते की आम्ही आर्टिकल 9B जो आहे, 9B जो चॅप्टर आम्ही ऍड केलेला आहे आणि आर्टिकल 243 प्रमाणे आम्ही ते पुढे सर्व जे काही सांगितलेलं आहे ते सर्व करायचं कोणाला आहे? सेंट्रल करणार आहे का स्टेट करणार आहे? तर ते स्टेट करणार आहे. स्टेटनी आपापले कायदे आणायचे आणि त्याप्रमाणे ते करून घ्यायचं. तर ज्या वेळेला स्टेट करणार आहे तर आम्ही कुठल्याही प्रकारच्या स्टेटच्या कायद्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही आहे. स्टेटला पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत की तुम्ही कायदे बनवायचे आहे. म्हणून ती जे डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा शिरकाव करतच नाही आहे, असे आपले वेणुगोपाल साहेब जे आहे ते प्लीड करत होते. आणि शेवटला त्यांचं असं म्हणणं होतं की वेदर दिस टोटल अमेंडमेंट जी आम्ही 97वी घटना दुरुस्ती केली, वेदर इट इज हार्मफुल, दॅट इज हार्मफुल टू द बेसिक स्ट्रक्चर, म्हणजे संविधानाच्या मूल तत्वांना ते छेद करत आहे का? तर अजिबात छेद करत नाही आहे. कारण गुजरात हायकोर्ट डिव्हिजन बेंचने असं कुठेच म्हटलेलं नाही आहे की हे सर्व अमेंडमेंट जे आहेत ते संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला छेद करत आहेत, असं कुठेच उल्लेख केलेला नाही आहे. त्यामुळे जर बेसिक स्ट्रक्चरला छेद करत नसेल याचा अर्थ आहे की सर्वच्या सर्व अमेंडमेंट ही कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरला धरून आहे आणि त्यामुळे त्याला वॉइड ठरवण्याचा अधिकार नाही आहे. अशी प्लीडिंग्स जी आहे ती वेणुगोपाल साहेबांनी जी आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टासमोर केलेली होती. त्यानंतर जो पिटिशनर होता ती प्लीडिंग अशी होती, त्यांचं म्हणणं असं होतं, दोघांचंही म्हणणं आपण बघितलं पाहिजे. तर त्यांचं पिटिशनरचं म्हणणं असं होतं की जे काम तुम्ही डायरेक्टली करू शकत नाही, म्हणजे थोडक्यात जे स्टेटला संविधान सांगतं की तुम्ही हे डायरेक्टली करू शकत नाही ते तुम्ही इनडायरेक्ट पण करू शकत नाही. म्हणजे जे डायरेक्टली करू शकत नाही ते इनडायरेक्टली पण करू शकत नाही. आपण म्हणतो उलटा घास खायचा, तर उलटा घासही तुम्ही खाऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला स्ट्रिक्ट कंप्लायन्स आर्टिकल 368 सब क्लॉज 2 चं करणं गरजेचं आहे, असं पिटिशनरचं म्हणणं होतं. पिटिशनरनी दुसरा मुद्दा मांडला की वेणुगोपाल साहेब जे म्हणतायत की स्टेटच्या कुठल्याही लेजिस्लेटिव्ह पॉवर मध्ये हस्तक्षेप केलेला नाही आहे, पण ह्यामध्ये आम्हाला जे कायदे बनवायचे आहेत, स्टेटला जे कायदे बनवायचे आहेत ते तुमच्या पार्ट 9B प्रमाणे बनवायचे आहेत. म्हणजे आमचे अधिकार कुठेतरी कर्टेल केलेले आहेत. आमचे 30 डायरेक्टर होते, आज आमचे 21 झाले. ऑडिटर जे आमच्या पॅनलवरती त्यांनाच आम्हाला घ्यायचं आहे. हे सर्व कर्टलमेंट आमचे जे अधिकार आहेत ते कोणी केले? तर ते ह्या पार्ट 9B ने केले. आणि म्हणून ही जी प्रोसिजरल लॅप्स झाल्यामुळे हे जे पार्ट 9B आणि टोटल 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हे अल्ट्रा वायर्स किंवा अनकॉन्स्टिट्युशनल ठरवण्यात यावं, असं जे आहे ते पिटिशनर म्हणत होता. मग आता आपण बघूया की ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने ह्याच्यामध्ये विश्लेषण कसं केलेलं आहे किंवा ह्याचा निकाल जो आहे तो कसा आलेला आहे. आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने तिन्ही जजेसनी मिळून असा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की मुद्दा काय होता की प्रोसिजरल लॅप्स झालेले होते.
म्हणजे आर्टिकल 360 सब क्लॉज 2 रॅटिफिकेशन जे आहे ते आलं नव्हतं. तर प्रोसिजरल ग्राउंड एक आहे आणि दुसरं आहे बेसिक स्ट्रक्चरची ग्राउंड. बेसिक स्ट्रक्चरच्या ग्राउंडला छेद करत आहे का? अजिबात नाही. संविधानाच्या कुठल्याही बेसिक स्ट्रक्चरच्या ह्याला छेद करण्याचा प्रश्न येत नाही आहे. मग प्रोसिजरल ग्राउंड वरती हा कायदा जो आहे तो लॅप्स होण्याची शक्यता आहे. हे सुप्रीम कोर्टाची पहिली दिशा होती प्रोसिजरल आणि बेसिक स्ट्रक्चरच्या ग्राउंडच्या दिशेने. दुसरी दिशा सुप्रीम कोर्टाची होती हा निर्णय देण्यामध्ये, ती होती डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स सेंट्रल आणि स्टेटचे. मग हे कुठे सांगितलेलं आहे आपल्या संविधानामध्ये? तर आपल्याकडे पहिला जो आर्टिकल आपल्या संविधानाचा आहे ते सांगतं की इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. कुठेही आपल्या आर्टिकल 1 मध्ये असं म्हटलेलं नाही आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ फेडरेशन ऑफ स्टेट्स. तिकडे युनियन ऑफ स्टेट्स असा उच्चार केलेला आहे. आणि आर्टिकल 245च्या पुढे म्हणजे आर्टिकल 245 246 मध्ये ह्या डिस्ट्रीब्युशन पॉवर्सचे प्रोव्हिजन दिलेले आहे. त्या आर्टिकल 246 चा उल्लेख देखील आपल्याला ह्या जजमेंटमध्ये सारखा सारखा पाहायला मिळतो. आर्टिकल 246 सब क्लॉज 2 सब क्लॉज 3 असा उल्लेख आपल्याला ह्या जजमेंटमध्ये पाहायला मिळेल. मग आर्टिकल 245 मध्ये सांगितलेलं आहे की पार्लमेंटनी कायदे बनवायचे अख्ख्या इंडियाच्या टेरिटरीसाठी आणि स्टेटनी आपल्या स्टेटसाठी कायदे बनवायचे. स्टेट लेजिस्लेचरनी स्टेटसाठी कायदे बनवायचे. आणि त्याच्यामध्ये मग 7th शेड्यूल मध्ये लिस्ट 1 दिलेली आहे, युनियन लिस्ट ज्याला म्हणतो आपण, किंवा ॲटॉमिक एनर्जी असेल किंवा सीबीआय असेल. मग ह्या रिलेटेड काही कायदे असतील तर ते फक्त सेंट्रलनी बनवायचे, ते फक्त युनियननी बनवायचे असं तिथे दिलेलं आहे. डिफेन्स रिलेटेड काही कायदे असतील तर ते फक्त सेंट्रलनी बनवायचे. मग एक लिस्ट दिलेली आहे कन्करंट लिस्ट ज्याला आपण बोलतो, म्हणजे दोन्ही लोक मिळून कायदे बनवू शकतात. सेंट्रल पण त्या विषयावरती कायदे बनवू शकते आणि स्टेट गव्हर्नमेंट पण त्या विषयावरती कायदे बनवू शकतो. कुठले असे विषय आहेत? तर क्रिमिनल अमेंडमेंट लॉज आपले जे आहेत, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, ट्रस्ट तुमचे ऍक्ट आहेत, बँक्रप्सी ऍक्ट आहेत, इलेक्ट्रिसिटी आहे. हे सर्व विषयांवरती जर आपण पाहिलं तर दोघांनाही अधिकार दिलेले आहेत कायदे बनवण्याचे. आणि तिसरा विषय असा आहे लिस्ट 2 ज्याला आपण बोलतो की स्टेट लिस्ट मध्ये काही कायदे आहेत, त्या स्टेटलाच फक्त अधिकार दिलेले आहेत की तुम्ही याच्यात कायदे बनवू शकता. मग उदाहरणार्थ आपले पोलिसांचे जे कायदे आपण बघतो तो आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये येतात. पब्लिक हेल्थ सॅनिटेशन जो प्रकार आहे तो स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये येतो. आपला शेती जो विषय आहे, ऍग्रिकल्चर जो विषय आहे तो देखील स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये येतो. म्हणजे संपूर्णपणे स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार आहे की त्यांनीच कायदे बनवायचे. तसाच त्याच लिस्टमध्ये एंट्री 32 जी दिलेली आहे त्या 32 मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी हा विषय येतो. म्हणजे थोडक्यात स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार आहेत हे कायदे बनवण्याचे, असं सुप्रीम कोर्टाची या विषयावरती दिशा होती. आणि मग ते म्हणत होते की ह्या कायद्यांमध्ये हस्तक्षेप करणं ह्याला आपण युनिटरी बोलतो. म्हणजे आपलं संविधान युनिटरी आहे का फेडरल आहे असा प्रश्न ज्या वेळेला पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांना कोणी विचारला होता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी एक उत्तर असं दिलं होतं की आपलं जे संविधान आहे ते ना युनिटरी आहे ना फेडरल आहे, ते क्वासाई फेडरल आहे. म्हणजे ते दोन्हीकडे झुकलेलं आहे, समांतर रेषेने झुकलेलं आहे. मग ह्या उत्तराच्या बेसवरती सुप्रीम कोर्ट म्हणत होतं की वेदर दिस पार्ट 9B जो आहे तो आपल्या ह्या स्टेटच्या कायद्यांमध्ये हस्तक्षेप करत आहे का, हा एक विषय त्यांच्याकडे होता. आणि या सर्वांचं विश्लेषण जे आहे ते फॅक्ट जे आहे ते समोर घेऊन ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने 20 जुलै 2021 ला निर्णय दिला की आर्टिकल 19(1)C जो फंडामेंटल राईट आहे 97th अमेंडमेंटचा तो इंटॅक्ट आहे. तो अजून आम्ही त्याला छेद केलेला नाही आहे, तो तसाच्या तसा योग्य आहे, तो कॉन्स्टिट्युशनल आहे. आर्टिकल 43B मध्ये जे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी सांगितलेलं आहे ते देखील इंटॅक्ट आहे, ते देखील कॉन्स्टिट्युशनल आहे. फक्त पार्ट 9B जो आहे तो प्रोसिजरल ग्राउंड्सनी आम्ही त्याला अल्ट्रा व्हायरस असं जे आहे ते डेलिगेट करत आहोत किंवा आम्ही जे त्याला प्रदान करत आहोत. म्हणजे थोडक्यात पार्ट 9B जो आहे तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे. 97th अमेंडमेंट 2011 मधली जो पार्ट 9B आहे तो वगळण्यात यावा, तो कॉन्स्टिट्युशनल नसल्यामुळे तो काढून टाकण्यात यावा आणि फक्त आर्टिकल 19(1)C जो आहे आणि आर्टिकल 43B जो आहे तो अस्तित्वात राहील. पण पार्ट 9B संपूर्णपणे काढून टाकण्यात यावा का संपूर्णपणे तो कोऑपरेटिव्ह सोसायटीला ऍप्लिकेबल नसावा का, असं नाही आहे.
ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे 2 जजेस म्हणजे जस्टिस नरिमन आणि जस्टिस गवई जे आहेत त्यांनी सांगितलं की हा पार्ट 9B जो आहे तो मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह साठी अजून इंटॅक्टच आहे युनियन टेरिटरीजना पण. तो तिकडे सेंट्रलचे पॉवर्स असल्यामुळे तिथे मध्ये आम्ही हस्तक्षेप होत नाही आहे आणि म्हणून पार्ट 9B जो आहे तो त्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह साठी तो कॉन्स्टिट्युशनल अजूनही आहे. थोडक्यात असं सांगता येईल मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी 97 अमेंडमेंट 2011 जो आहे तो अख्खाच्या अख्खा जो आहे तो अजून व्हॅलिड आहे. फक्त कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या स्टेटमध्ये आहेत स्टेट लेजिस्लेचरमध्ये ज्याचा समावेश होतो त्यांच्यासाठी पार्ट 9B फक्त निघून जात आहे. बाकी सर्व जे आहेत फंडामेंटल राईट्स आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ते तसेच्या तसे इंटॅक्ट आहे. आणि मग ह्या निर्णयामुळे तिसरे जज होते जोसेफ ऑनरेबल जोसेफ साहेब जे होते त्यांनी ह्या फक्त विषयावरती वेगळं आपलं मत मांडलेलं आहे. त्यांचं मत काय आहे तर त्यांचं मत असं आहे जर सुप्रीम कोर्टाने ह्या निष्कर्षावर पोहोचलेली आहे की पार्ट 9B मध्ये प्रोसिजरल लॅप्स झालेले आहेत आणि ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे रिगार्डिंग दिस प्रोसिजरल ग्राउंड लॅप्स, मग तो पूर्णच्या पूर्णपणे पार्ट 9B जो आहे तो निघून जायला पाहिजे. फक्त मल्टी स्टेट साठी त्याला अप्लाय करता येणार नाही कारण प्रोसिजरल लॅब्स जे आहे ती मूळ तत्वापासून झालेली आहे असं हे तिसऱ्या जजेसचं म्हणणं होतं. पण अल्टिमेटली जज निर्णय जो आहे तो मेजॉरिटीवरती हेल्ड केला जातो आणि 2:1 मेजॉरिटीमध्ये असं आता शेवटला आपल्याकडे जे जजमेंट आहे ते असं आहे की आर्टिकल 19 इंटॅक्ट आहे, आर्टिकल 43B इंटॅक्ट आहे. पार्ट 9B कॅपिटल बी मधला जो आहे तो कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी ते ऍप्लिकेबल नाही आहे पण मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी ऍप्लिकेबल अजूनही ते आहे. हा झाला आपला जजमेंटचं आपल्याकडे विश्लेषण आपण जे केलं करण्याचा प्रयत्न केला तो भाग. आता मेन क्वेश्चन आपल्याकडे हा आहे की मग आपलं सांगा ना की आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला किंवा जे 17 स्टेटनी जे आपापले कायदे त्या पार्ट 9Bच्या हिशोबाने आपले बनवून घेतलेले आहेत आणि आता पार्ट 9B आपण म्हणतोय की अनकॉन्स्टिट्युशनल आहे, मग आपले कायदे कॉन्स्टिट्युशनल होतील का तर आपले कायद्याला कॉन्स्टिट्युशनलिटीची जी भूमिका आहे ती अजूनही आहे. कशी काय आहे तर आपण काय केलेलं आहे आपल्याकडे स्टेट लिस्ट मध्ये हा सब्जेक्ट असल्यामुळे आपण ते कायदे बनवलेले आहेत. आपण रेफरन्स पार्ट 9B घेतलेला आहे आणि सर्वच्या सर्व प्रोव्हिजन्स ज्या पार्ट 9B आहेत त्या आर्टिकल 43B ला धरून आहेत. म्हणजे व्हॉलेंटरी फॉर्मेशन, ऑटोनॉमस फंक्शनिंग, डेमोक्रेटिक कंट्रोल मध्ये आपण बोलतो की 5 वर्षाचे इलेक्शन्स, इंडिपेंडेंट बॉडीनी तुमचे इलेक्शन घेतले पाहिजेत. प्रोफेशनल मॅनेजमेंट मध्ये आपण बोलतो की तुमच्याकडे एक्सपर्ट डायरेक्टर तुम्ही घेऊ शकता, फंक्शनल डायरेक्टर तुम्ही घेऊ शकता आणि तुमची सोसायटी तुम्ही प्रोफेशनल वेनी राबवू शकता. हे सर्व प्रोव्हिजन्स आपण तिकडून घेतलेले आहेत पण आपण आपला स्टॅट्यूट जो आहे तो लेजिस्लेचर मध्ये पास केलेला आहे. आपल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि काउन्सिलमध्ये आपण पास केलेले आहेत. त्यामुळे आपले स्टॅट्यूट्स जे आहेत म्हणजे आपला जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट जो आपल्या समोर आज आहे तो तशाच्या तसा इंटॅक्ट आहे. जर समजा संपूर्णपणे हे अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं असतं बेसिक स्ट्रक्चरला धरून तर आपल्या स्टॅच्यूट मध्ये इश्यूज निर्माण झाले असते, मग आपले प्रोव्हिजन्स अनकॉन्स्टिट्युशनल बेसिक स्ट्रक्चरला गेले असते. पण आज मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह साठी पार्ट 9B अजूनही ठेवलेला आहे. ह्याचा अर्थ असा आहे फक्त प्रोसिजरल ग्राउंड साठी तो लॅप्स केलेला आहे. कुठल्याही प्रकारचं बेसिक स्ट्रक्चरला त्यांनी छेद केलेला नाहीये या गोष्टींनी सिद्ध होतं. म्हणून आपले जे कायदे त्याप्रमाणे जे आपण बनवलेले आहेत ते सर्वच्या सर्व आजच्या डेटला इंटॅक्ट आहे. पण भविष्यामध्ये काय घडू शकतं तर भविष्यामध्ये घडू शकतं महाराष्ट्र स्टेटला वाटलं किंवा बाकीच्या राज्यांना जर वाटलं की आता आमच्या डोक्यावरती पार्ट 9B गदा नाही आहे, मग आम्ही थोडंसं आम्हाला फ्रीडम आहे, लिबर्टी आहे, मग त्या लिबर्टीचा उपयोग करून आपण काही आपल्या स्टॅट्यूट्स मध्ये अमेंडमेंट करू शकतो आणि ते अमेंडमेंट जेव्हा होतील त्यावेळेला त्या स्वरूपामध्ये कायदा जो आहे तो आपल्या समोर येईल. पण तोपर्यंत जोपर्यंत ते अमेंडमेंट होत नाही तोपर्यंत आपला आत्ताचा कायदा जो आहे तो इंटॅक्ट आहे आणि तो पूर्णपणे कॉन्स्टिट्युशनल आहे. अजून काय होऊ शकतं भविष्यामध्ये आपण जो मगासपासून जो विचार करत आहोत तो आहे 97 अमेंडमेंट 2011. आपण मगाशीच सांगितलं पहिला सुरुवात करताना ऍज द सोसायटी चेंजेस द लॉ शुड ऑलवेज चेंज. 97वी घटना 2011 जी आहे ती नॉट नेसेसरी की 2021 मध्ये तेवढेच प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होतील. यदा कदाचित असं आहे की 2021च्या ह्या सिनॅरिओच्या बेसिसवरती
नवीन काही अमेंडमेंटही करू शकतात. सेंट्रलला पार्लमेंटला तर ते पॉवर्स केव्हाही आहेतच. मग त्या पॉवर्स जर बेसिक स्ट्रक्चरला धरून असतील आणि प्रोसिजरल त्यामध्ये लॅप्स नसतील, तर काही भविष्यामध्ये आपल्याला नवीन अमेंडमेंट या कोऑपरेटिव्ह सहकारच्या दृष्टिकोनातून तेही पाहायला मिळतील. तर असे सर्व प्रोव्हिजन्स जे आहेत ते आपल्यासाठी, सर्व दरवाजे जे आहेत ते आपल्यासाठी ओपन आहेत, स्टेटसाठी ते ओपन ठेवलेले आहेत. आणि ह्या सर्व विश्लेषणामध्ये थोडक्यात आपण एक अभ्यास करायचा प्रयत्न केला की या जजमेंटमध्ये आहे काय, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजे काय, आणि या जजमेंटनी आपल्याला काय इम्पॅक्ट केलेला आहे, हे सर्व थोडंसं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न इथपर्यंत केलेला आहे. पुन्हा एकदा मी सर्व आयोजकांचे आभार मानतो.